काया वाचा मने झाला विष्णू दास 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 दास काया वाचा मने झाला विष्णू दास काया वाचा मने झाला विष्णू दास काम क्रोध त्याचे बाधिताना काम क्रोध त्याचे बाधिते काम क्रोध त्याचे बाधिताना काम क्रोध त्याचे बाधिताना विश्वास जो करे स्वामीवरे सत्ता हरि बोल विश्वास जो करे स्वामीवरे सत्ता सत्ता विश्वास तो करे स्वामीवरे सत्ता विश्वास तो करे स्वामीवरे सत्ता कोणाला म्हणता विष्णुदास महाराज म्हणतात लय गोड म्हटलं आमच्या महाराजांनी आमचे पंकज महाराज चौरंगी चिरा आहे चौरंगी चिरा मराठीत काय म्हणता अष्टपैलू सोप्या भाषेत काय म्हणता ऑलराऊंडर पांडवबंधारेपेक्षा इरिगेशनच जवळचं वाटतं ना बाबा कीर्तन करून घ्या आमचे महाराज गोड कीर्तन करतात गायनाच्या बाबतीत अप्रतिम आवाज जळगावमध्ये कथा असली की आमचे महाराज साथीला असतात आणि मृदंग सुद्धा अत्यंत उत्कृष्ट वाजवतात चौरंगी चिरा आमचे पंकज महाराज चौरंगी चिरा लय गोड चाल म्हटली महाराज काया वाचा म्हणे झाला विष्णुदास झाला फायदा काय कामक्रोध त्यासी बाधितना कायेनं वाचेनं मनानं विष्णुदास झाला पाहिजे नुसता बाह्यरंगानं विष्णुदास होऊन भागत नाही तू का म्हणे अंगे भावे ते आपण तरीच महिमान येईल जरी दुधड झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू. कामधेनू महाराज म्हणतात कायेनं एकदम सोपं सांगतो तुम्हाला काया काया ही पंढरी आत्मा पंढरंग हे तुमच्या ध्यानातीनच सांगतो तुकोबाराय कसे कोणी पाहिलं तुम्ही आपण कोणी पाहिलं नाही आम्ही कोणी पाहिलं नाही मग तुकोबाराय असेच होते कोणी पाहिलं श्री संत भगवान बाबांना पाहिलेले लोक आहेत पिढ्यानुपिढ्या त्यांनी पाहिलेलं आहे वामन भाऊंना पाहिलेले लोक आहेत सद्गुरू जोग महाराजांना पाहिलेले लोक आहेत मामासाहेबांना पाहिलेली मंडळी अजूनही आहे मोठे बुवांना आम्ही पाहिलंय नथुसिंग बाबांना आम्ही पाहिलेलं आहे महाराजांच्या आळंदीला खूप चांगल्या प्रकारे महाराज संस्थेचे माझे विद्यार्थी आहेत ह्या गुरुवाऱ्यांशी त्यांचा अगदी जवळचा संबंध आलेला आहे पण तुकोबाराय असेच होते आपण जे तुकोबारायांचा फोटो पाहतो हे तुकोबाराय असेच होते हे कोणी सांगितलं व्ही शांताराम यांचा चित्रपट आला होता श्री संत तुकाराम ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट जुना त्या चित्रपटात ज्यांनी तुकोबारायांची भूमिका केली काहीतरी पंत नाव होतं त्यांचं विष्णू पंत यांनी जी तुकोबारायांची भूमिका केली
ती महाराष्ट्राच्या जनमनावरती अशी काही बिंबवल्या गेली की तुकोबाराय असेच होते. आपण जो फोटो तुकोबारायांचा पाहतोय तो ओरिजिनल तुकोबारायांचा नाही, ज्यांनी भूमिका केली त्यांचा फोटो येतो. मग तुकोबाराय होते कसे? देहूला तुम्ही सगळेच गेले असतील. देहूला जाऊन तुम्ही पांडुरंगाचं जे मंदिर वडलोपार जे तुकोबारायांचं त्यांच्या विश्वंभर भवनपासून तयार केलेलं ते मंदिर आहे तुम्ही पाहिलं असेल. त्याच्या बाजूला तिकडून तुकोबारायांचा वाडा आहे, तुकोबारायांचं घर आहे. आणि त्या तुकोबारायांच्या घरात तुकोबारायांची मूर्ती उभी आहे. बाबा बरोबर, तुकोबारायांची मूर्ती उभ्या स्वरूपात उभी आहे. ती मूर्ती जर तुम्ही पाहिली तर ती मूर्ती आणि पंढरपूरचा विठोबा यांच्यामध्ये 90% साम्य वाटतं. म्हणून म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा. तुका विष्णू नो हे दूजा, तुका विष्णू नो हे दूजा. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. काय सांगायचंय मला? काया कायेनं तुकोबारायांनी पांडुरंगाचं इतकं चिंतन केलं, इतकं चिंतन केलं. आपण ज्याचं चिंतन करतो आपल्याला त्याचं स्वरूप प्राप्त होतं. द्रौपदी दिसायला गोरी होती, अत्यंत सुंदर होती, रंगानं गोरी होती. पण नंतर द्रौपदीचा रंग बदलला. द्रौपदी नंतर रंगानं सावळी झाली. असं मी नाही सांगत, महाभारतात भगवान व्यास सांगतात. का झाली? तर त्या द्रौपदीनं रात्रंदिवस ज्याचं चिंतन केलं त्याचा रंग काळा आहे. कोणाचं केलं? भगवान कृष्णाचं. कृष्णाचा रंग काळा आहे. तिने तुका म्हणे अळी झाली भिंगोरटी सगळी. भिंगोटी जन्माला कशी येते? ती भिंगोरटी एक आडी उचलून आणते. बोंडाळीच का मार असते आपल्याकडची, कापसावर पडणारी बोंडाळी होती का लष्करी आळी होती मला माहित नाही, पण ती आडी उचलून आणते, तिला आपल्या घरट्यात ठेवते आणि रोज सकाळ संध्याकाळ आली की तिला दंश करते. रोज सकाळ संध्याकाळ आली की तिला दंश करते. त्या आडीला असा धाक तयार होतो की ही कधी येते मला त्या ठिकाणी दंश करते. ती तिचं इतकं चिंतन करते, आता येईल, आता येईल, आता दंश करेल. ती आडी तिचं असं चिंतन करते की एक दिवस ती आडीच भिंगुरटी होऊन जाते. देहानं आपण ज्याचं चिंतन करतो देहाचं स्वरूप मनासहित पालटे काया, असं महाराज म्हटलेलं आहे. देहासहित की मनासहित? देहासहित पलटे काया, पालटे काया. ते बदल होतो मनाचा देहाचा. म्हणून काया वाचा पिकली ही वाचा राम नामे. रात्रंदिवस जिबले तुला काय धंदा, नित्य भजावे गोविंदा. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवन. रात्रंदिवस जागृती स्वप्नी पांडुरंग. देहानं भगवत स्वरूप, वाचा भगवंताचं नाम चितर, आणि मनानं मन सुद्धा भगवंताच्या चरणी विलीन पाहिजे. असं काया वाचा मने झाला विष्णुदास. अशा पद्धतीनं जो विष्णुदास होतो त्याला फायदा काय? काम क्रोध त्यासी बाधित ना. त्याला काम बाधत नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, जाई व माये न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नोय, परव्या नारी रखमाई समान. महाराज म्हणतात आम्हाला परस्त्री मायेसारखी आहे. काम क्रोध. नादबाबांच्या जीवनामध्ये लोकांनी किती त्रास दिला. महाराज जेवायला बसले, गिरजा माता वाढते, तेव्हा काही बफे नव्हती, त्याच्यामुळे असं वाकूनच वाढावं लागत होतं. बफेमुळे आता टेन्शन फ्री झालं, सोपं झालं. बुट पायात असले तरी चालतं, चपला पायात असलं तरी चालतात. तेवढा एक आनंद आहे बा जेवणाचा. माझा मित्र मला रॉयल पॅलेसमध्ये घेऊन गेला होता महाराज जेवायला. लग्न होतं जळगावला, आपले आमच्या जळगावची मोठी हॉटेल. ते घेऊन गेला. म्हणले महाराज चला माझ्यासोबत, माझ्या मित्राचं लग्न आहे. त्याला म्हटलं अरे मला नको नेऊ मी. म्हणे नाही नाही. म्हटलं अरे मी धोतरावर येईन. लोकांची अजून बी अशी धारणा आहे, जो नेसतो धोतर त्याला काय कळतं फोतर. नाही नाही म्हणले चला माझे मित्र तुम्ही, काय अडचण म्हणे. गेलो आम्ही. गेलो, लग्न लागले. लोक ती बफे पार्टी होती, ज्याने त्याने ताट घ्यायचं, आपल्याला जे आवडेल ते मजबूत जमा करायचं
आणि मग खायचं. त्याच्यातलं निम्म अन्न तर वाया जातं. म्हणून एक हात जोडून विनंती तुम्हाला, उतना ही लो थाली में की फेकना न पडे नाली में. ताटात तितकंच घ्या. साधूचा क्षण आणि अन्नाचा कण वाया घालवायचा नाही. कीर्तन झाल्यानंतर जो महाप्रसाद आहे आता इथे मानकरांनी दिलेला, हा महाप्रसाद आहे. जेवण नाही, भोजन नाही, अन्नदान नाही आहे. सप्ताहाच्या कीर्तन झाल्यानंतर जे मिळतं ते अन्नदान नाही, ते जेवण नाही आहे, तो महाप्रसाद आहे. आणि महाप्रसादाचं एक शीत सुद्धा खरगट खाली पडायला नको असा नियम आहे. अन्न देवता रुष्ट होते, अन्नपूर्णा माता कोपते. मागच्या पिढीनं अन्नाचा आदर केला. अण्णा कोणते? अण्णा आजारी नाही. मागच्या पिढीनं अन्नाचा आदर केला. अहो मी असे माणसं पाहिले माझ्या काळात, म्हणजे मी लय बाबा आदमच्या काळातला माणूस ह्याचा नाही, पण मी लहानपणी असे लोक पाहिले, रस्त्यावर जर भाकरी पडलेली असली बाबा तर लोक उचलून घरी आणायचे. मी असेही लोक पाहिले की भाकर झटकून फुंकून खाल्लेले लोक सुद्धा पाहिले. मागच्या पिढीनं भाकरीचा आदर केला म्हणून या पिढीला भरपूर अन्न मिळतंय. या पिढीनं जर अन्नाचा अनादर केला, काय खाणार आहे तुम्ही? अर्धा किलो चांदी. तुम्ही किती बी पैसा कमवला, भाकरीच लागणार आहे ना, चपातीच लागणार आहे गावाची, का असं होईल? नाही हो, आमच्या साडेगावमध्ये इतका श्रीमंत माणूस आहे महाराज, बाबा बाबा 500ची नोट वरणात बुडून खातो तो. मटकी सोबत 200ची नोट. लय 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 श्रीमंत माणूस आहे हा. पापड मिरची सोबत तर त्याला रोज 100ची नोट लागते. एका घासाला 100ची नोट खातो महाराज. असा आहे गाव? अजिबात नाही माय बाप. अन्नाचा आदर करा. सगळ्यांना हात जोडू नये, वाया जाऊ द्यायचं नाही अन्न. कारण ते अन्न शेतकऱ्यांना, आपण सगळे शेतकऱ्यांचे लेकरं आहोत, काबाड कष्ट करून उन्हातानात राबून ते अन्न पिकवलेलं असतं. अन्न उष्ट पाडलं एक तर शेतकऱ्याचा अपमान होतो. ज्याने कमवून आणलं घरात, बिचारा काबाड कष्ट करतो, राबतो, आपल्या संपूर्ण शरीराची झीज करून ते कमवून आणतो, त्याचा अपमान होतो. जे आपली माय असेल, बहीण असेल, बायको असेल, जे आपल्या घरात स्वयंपाक करते, ते चुलीजवळ एवढा त्रास सहन करून ते अन्न बनवते, उष्ट पाडलं की तिचाही अपमान होतो. आणि एवढ्या लोकांचा अपमान करून जर जेवत असाल तर ते कधीच पचत नाही. म्हणून एवढं करा, अन्नाचा आदर करा, त्याला कधी उष्ट पाडू नका, अन्नाची कदर करत चला. महाराज म्हणतात नाथबाबा जेवायला बसले, चला, क्रोधावरती बोलतोय आणि माता गिरजा वाकून वाढत आहेत. लोकांनी सांगितलं नाथबाबांना राग यायला पाहिजे, तेव्हा बी होते, आता बी तर राहणारच आहेत ते. म्हणले महाराजांना राग आला पाहिजे असं काहीतरी करा. दुसरा म्हणला मला सोन्याच्या मोरा देशील, म्हणल्या महाराजांना राग येईल म्हणजे येईल 100%. म्हणले जा. तो धावतच आला घरात. गिरजा माता वाकलेली आहे, तिच्या पाठीवरती जाऊन बसला. माणूस सगळ्यांची खोडी सहन करतो, पण अहो आपलं जाऊ द्या, देवाच्या बायकोची खोडी काढली रावणानं, नुसता एकटा नाही मारला, अख्खं खानदान खलास केलं देवाने. बायकोची खोडी नाही सहन. नाथबाबांच्या गिरजा मातेच्या पाठीवर तो माणूस जाऊन बसला. काय सांग, नाथबाबा जाऊ द्या, भोजकर जरा असतात. मी जरी नसतो बोललो, चला बा आपण कीर्तनात नाथबाबाचं चरित्र सांगतो, मी नसतो बोललो, पण ती नाथ महाराजांनी मान सुद्धा वरती केली नाही. जेवण करताना सांगितलं गिरजे सांभाळ, बाळपाठीवर बसलेलं आहे. आणि गिरजाबाईनं काय उत्तर दिलं? ते का तुमची मामी होती का? जर तुमची मामी असती म्हणजे माझी बायको एवढी खराब आहे का? मान हलवत. गिरजाबाईनं काय उत्तर दिलं? म्हणले महाराज काळजी करू नका, मला आपल्या हरीला पाठीवर घेऊन खेळवायची सवय. हरिपंडित नाथ महाराजांच्या मुलाचं नाव. काम क्रोध त्यासी बाधित ना, पण केव्हा? काया वाचा मने झाला विष्णुदास. काम क्रोध त्यास बाधित ना, त्याच्यामुळे होतं काय? अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, विश्वास तो करी
स्वामीवरी सत्ता विश्वास जो करे स्वामीवर सत्ता विश्वास जो करे स्वामीवर सत्ता वासतो करी स्वामीवरी सत्ता विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता विश्वास जो करे स्वामीवर सत्ता विश्वास जो करे स्वामीवर सत्ता सकळ भोगीता होय त्याचे सकळ भोगीता होय त्याचे सकळ भोगीता होय त्याचे सकळ भोगीता विश्वास जो करी स्वामीवरी वासतो करी स्वामीवरी सत्ता विश्वास तो करे स्वामीवर सत्ता विश्वास तो करे स्वामीवर सत्ता वा 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 फार सुंदर फार सुंदर चाललंय गोड म्हटले तुम्ही हर किसी को नहीं मिलता विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगीता होय त्याचे विश्वास पाहिजे विश्वास एखाद्याला कधी म्हटलं का तुमचा विश्वास नाही का म्हटले विश्वास तर पाण्यापोत मध्ये गेले कोणाचा कोणावर विश्वास राहिला नाही महाराज नवरा बायकोच्या नात्यासारखं विश्वासाचं नातं नव्हतं तुमच्या मनात असा कधी डाऊट आला का बुवा आज आपल्याला जेवायला वाढलं याच्यात काही टाकेल असेल का वाटलं तुम्हाला असं कधी अजिबात नाही तेवढा विश्वास आहे तुमचा त्यांचा तुमच्यावर विश्वास आहे पण नवरा बायकोच्या नात्याला काळीमा फासला 8 दिवसातून एक बातमी येते की बायकोनं नवरा मारून टाकला येत आहे की नाही बातम्या 10 वर्ष अगोदर अशी एक बी बातमी आली नाही कधीच नाही आता भयानक झालं एका बाईनं नवऱ्याला पाण्याच्या ड्रम मध्ये टाकला वरतून सिमेंटचं कॉन्क्रीट टाकलं आणि त्याला मारून टाकलं कॉन्क्रीट घालून मी ती बातमी पाहिली दुसऱ्या दिवशी ड्रम भंगारमध्ये विकला घरातला भीती वाटते महाराज रामेश्वर बुवा एक बाई आसाम मध्ये घेऊन गेली आसामच ना 8 दिवसातून एक बातमी येते 8 दिवसातून एक असं मागच्या 10 वर्षामध्ये कधीच ऐकायला भेटलं नाही समाज नेमका कोणत्या दिशेला जातोय तेच कळत नाही महाराज विश्वास नाही राहिला महाराज म्हणता विश्वास पाहिजे भाव म्हणजेच विश्वास भाव बडे शुद्ध ज्याचा भाव शुद्ध म्हणजेच विश्वास शुद्ध भाव पाहिजे ना बहीणचा भावावर भावाचा बहीण बायकोचा नवऱ्याचा बायकोवर आईचा मुलावर मुलाचा बापावर शिष्याचा गुरुवर भक्ताचा देवावर भाव म्हणजे विश्वास पाहिजे हे सगळं जग विश्वासावरती अवलंबून आहे माझी माय आम्हाला विश्वास आहे मागे पुढे उभा एवढे वाहन आहेत एवढी गर्दी आहे एवढी ट्रॅफिक आहे एवढे ऍक्सिडेंट होत आहे पण असं एखादी सांगा की एखादी कीर्तनकार ऍक्सिडेंट मध्ये गेला अपवाद असेल काही बोटावर मोजण्यात का अपवाद लाखो कीर्तनकार रोजचा प्रवास करताय ही सगळी कीर्तनकारच मंडळी आहेत जेवढं कीर्तनकाराचं पुण्य तेवढं या मंडळींचं कष्ट आहेत संप्रदायासाठी योगदान आहे भजनी मंडळाचं आहे यांचं आहे महाराजांपेक्षा वेगळे नाहीत ते एवढे लाखो कलाकार लाखो महाराज फिरताय कधी ऐकलं की भीषण अपघात झाला आणि महाराज गेला बोटावर मोजण्या इतक्या घटना सांगू शकेल तुम्हाला का आमचा विश्वास आहे मागे पुढे उभा राहे सांभाळी
आमचा विश्वास आहे घात आघात निवारी छाया पितांबर करी. आमचा विश्वास आहे तुकोबाराय सांगता विश्वास ठेवा घालोनिया भार निरविले संती लावून हात सांगितले चिंता न करावी. म्हणले अरे चिंता कशी करतो, कशासाठी चिंता करतो? माझा विश्वास आहे माझी माय मुक्ताबाई रोज माझ्या सोबत आहे. तुम्ही असा विश्वास ठेवा निवृत्तीनाथ दादा रोज तुमच्या सोबत आहे. अरे ज्याच्या सोबत दादा आहे, ज्याच्या सोबत विश्वगुरु आहे, ज्याच्या सोबत आदिशक्ती मुक्ताबाई आहे, त्याला जगात कशाची गरज आहे माय बाप. पण विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याची. तेवढा विश्वास पाहिजे ना. दोघी नवरा बायको पिक्चर पाहायला गेले सय्यारा. मालक डॉक्टर होते. बायकोने सांगितलं म्हणले नवीन चित्रपट लागला पाहायला जाऊ. म्हटले चाल. त्यांनी क्लिनिक बंद केलं आणि दोघं गेले. तिकीट काढलं, तिकीट भेटत नव्हतं, ब्लॅकनं काढलं, गेले बसले. अर्धा चित्रपट झाला आणि त्याच्या मेसेजचे 10 ठणक्याला लागले, पेन व्हायला लागला, खूप यातना आलं. ते म्हणले ओ हॅलो ऐका ना. म्हणले काय? अगं म्हणले लई त्रास होतोय हो, ठणक लई पेन होतोय, 10 ठणकायला लागली. तो म्हणला अगं एक तर मी क्लिनिक बंद करून आलो, माझी OPD बंद करून आलो, लोक बिचारे पेशंट ताटकडत बसता, माझी सेवा आहे तुझ्या करता आलो ना, आता अर्ध्या चित्रपटातून घेऊन जाते, बरं नाही वाटत ना. ती म्हणले अहो पण मला त्रास होतोय ना, काय करू? ते म्हणलं थांब, मी क्लिनिक बंद करताना पेन किलर गोळी माझ्या खिशात होती, तेवढी गोळी मी तुला देतो, तेवढी फक्त त्याचा एक नियम आहे, तिला फक्त चगडायची, फोडायची नाही, गिळायची नाही, खायची नाही, फक्त जिथे ठणकताय ना त्या दाढखाली पकडून ठेव. तिने ती गोळी घेतली, याने ती गोळी दिली, 3 दाताखाली ठेवली. 15-20 मिनिटानं खरंच आराम पडला. पूर्ण चित्रपट झाला, चित्रपट आटोपला. तिला इतकं बरं वाटलं. म्हणले आय एम प्राऊड ऑफ यू, तुमच्याबद्दल काय मला स्वाभिमान आज. म्हणले खरंच माझा नवरा कॉपी करून पास नाही होईल, इमानदारीने MBBS होईल. म्हणले बाई काय काय तुमचं ज्ञान, नुसतं सांगितलं की दाढ ठणकते, अशी गोळी दिली की ठणकच बंद झाली हो. म्हणले का हो लयच हुशारी. तो म्हणला आता एक काम कर, ती गोळी काढ आणि इकडे. तिने ती दाताखाली ठेवली, गोळी काढली, हातावर धरली. ती गोळी नव्हती, डॉक्टरच्या शर्टाचं तुटलेलं बटन होतं. काय गंमत आहे बा. कशामुळे फरक पडला वा? तिचा विश्वास होता माझा नवरा चांगला डॉक्टर आहे आणि माझ्या नवऱ्याने जी गोळी दिली ती 100% वेदनाशमक आहे म्हणून मला गुणपण. आणि हे तुमच्या मनाचे कॅन्सर म्हणजे काय हो? मी आता नैनितालला गेलो होतो, ते निमकरोली बाबांच्या दर्शनावर. दाजी तुम्हाला माहिती आहे आता आम्ही जाऊन आलो, वारी आटोपल्यानंतर गेलो होतो. आमचे महाराज आमचे ते व्यापारी जळगावते घेऊन गेले होते. तर ते जे डॉक्टर होते MD, त्या डॉक्टरांनी मला सांगितलं, त्यांना म्हटलं डॉक्टर साहेब मला एक सांगा, एक शंका आहे मला. बरेच असे लोक जे सुपारीचं खांड खात नाही, बिडी पेत नाही, स्मोकिंग करत नाही, दारू नाही, तंबाखू नाही, काहीच नाही, तरी त्या लोकांना कॅन्सर सारखा दुर्धर रोग होतो. तो म्हणला महाराज कॅन्सर म्हणजे काय? गाठ तयार होते. तुम्ही ज्या गोष्टी मनाला लावून घेतात, ज्या निरर्थक गोष्टी तुम्ही मनात साठवून ठेवतात, की ज्या गोष्टीचा काही संबंध नाहीये. भोजेकरनं मला जय रे केलं नाही, रागला तो. हा त्याच्यात माझे एवढे चांगले संबंध, मला पाहून गेला, काळा डोळा केला, नालायक माणूस कुठला, बोलला नाही, तो बोलला नाही. माझ्या भावकीतला माणूस आहे, त्याच्या घरी कार्यक्रम झाला, मला बोलवलं नाही. या ज्या निरर्थक गोष्टी तुम्ही मनात साठवून ठेवतात, किंवा महिला मंडळ असेल, नवरा मुलगा सासू सासरे, जे तुम्ही मनातल्या मनात आतल्या आत साठवतात, त्या निरर्थक गोष्टी साठवण्याकरता जी त्या ठिकाणी मायबापू गाठ तयार होते. आणि जे लोक म्हणतात ना काय नाही जगण्याचा अर्थ नाही, मेलो तर बरं होईल, असं ज्याने म्हटलं, जर तुम्ही देवाकडे मरण मागताय तर शरीराची अशी रचना केलेली आहे की ती आपोआप ती गाठ तयार होत चालते. ज्या तुम्ही मनाला काही गोष्टी लावून घेतात, साठवून ठेवतात, त्याच्या मागचे बाकीचेही कारण आहे. त्याच्यातलं एक कारण हे आहे की तुम्ही निरर्थक गोष्टी मनाला लावून. म्हणून संप्रदायाने सांगितलं एक करा, काय करा? ठेविल्यानंते जैशी स्थिती आहे कवतुक पाय संचिताचे. झालं ना चांगलं, नाही झालं त्याच्याहून चांगलं. भागवतातला एक सार सांगून जातो तुम्हाला. भागवतकार 2च वाक्य सांगतात. एक, जे होणार आहे ते तुम्ही टाळू शकत नाही, जे होणार आहे ते होणारच आहे, जे होणार ते तुम्ही टाळू शकत नाही, आणि जे होतंय ती भगवंताच्या इच्छेनं होतंय. या 3 गोष्टी तुम्ही संप्रदायातल्या साधू संतांच्या अंतःकरणाशी निगडीत ठेवा, कोणताच रोग होणार नाही. अनेक रोग असे आहेत की आपण होऊन त्यांना आमंत्रण देत असतो. महाराज म्हणतात
तेवढा विश्वास पाहिजे. विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. देवाकडे ज्या शक्त्या आहेत, कर्तुम अकर्तुम अन्यथा अकर्तुम, तीही शक्त्या सांगतो आणि माझी सेवा त्या ठिकाणी समाप्त करेल. थोडं उशिरा सुरू झालं लाईट गेल्यामुळे, त्याच्यामुळे थोडंसं त्या ठिकाणी आपलं चालेल ना, थोडंसं लांबलं बाबा, थोडं थांबलं, कारण उशिरा सुरू झालं म्हणून. आपल्याला नको बा कोणाचं फोकटाचं. विठाला विठाल कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. कर्तुम शक्ती भगवंताच्या अंगी. कोणती? तारी आईसे जड. देवाच्या नावाने पाण्यावरती दगड तरंगले. एका दगडावर रा, दुसऱ्यावरती म, पाण्यात टाकलं की पाण्यावरती दगड तरंगायचे. ही बातमी रावणापर्यंत गेली. महाराज, रावणाला त्याच्या सैनिकांनी सांगितलं, म्हणले महाराज अहो त्या माकडांच्या हातून दगड तरंगताय, आपलं काही खरं नाही. रावण हुशार होता, रावण धूर्त होता, रावण राजकारणी होता. रावण सांगितलं टेन्शन नका घेऊ रे, काय त्यांच्या हातून दगड तरंगता, माझ्या हातून दगड तरंगता, मी एवढा मोठा तांत्रिक आहे. रावणासारखा तांत्रिक झाला नाही बरं आजपर्यंत. रावणाची रावण संहिता नावाचं पुस्तक आहे एक, घरात आणू नका ते, लयच काही मारा त्याच्यात. रावणापर्यंत बातमी गेली. रावण म्हणला घाबरायचं नाही. अरे म्हणले रावण आहे मी. म्हणले मग आणा, म्हणले 2 दगड. माकडांच्या हातून दगड तरंगतात रे, आणा 2 दगड. त्या दैत्यांनी 2 दगड आणले, रावणानं तोंडाजवळ नेले, काही मंत्र फुटफुटला, पाण्यात टाकला, दगड तरंगला. महाराज बातमी वाऱ्यासारखी पसरली, अख्ख्या लंकेत बातमी पसरली. गावात जर काही घटना घडली तर बातमी कोण पसरवतं? कोणता बिना वायरचा मोबाईल हिंडतो गावात? कोण? माय तुमच्या पोटात गोष्टच राहत नाही. तुम्हाला शाप आहे धर्मराजाचा. आता कशामुळे तिला जाऊ द्या, आपला स्वयंपाक झालाय, विस्तार होईल ना. बातमी पसरली, मंदोदरीपर्यंत बातमी आली. मंदोदरीनं मालकाला गाठलं. म्हणले एक विचारू का? म्हणले विचार. म्हणले रामाच्या नावाने दगड तरंगतात, याच्यात नवल नाही, प्रभूचा तेवढा अधिकार आहे. पण म्हणले का मी ऐकलं तुमच्या हातून दगड तरंगले. म्हणले कस काय? तुला काय घेतलं नाही म्हणे. मंदोदरी म्हणे कस काय तरंगली? रावण म्हणला तुला काय घेतलं नाही? बाई माणसाला कशाला राजकारणात लुडबुड करायची गरज का? तरंगले ते माझ्या सैन्याचं मनोधैर्य खच्चीकरण होत होतं, त्यांचं मनोधैर्य वाढवण्याकरता मी ते दगड मंत्रावरती. ती म्हणले मंत्र कोणता होता? रावण म्हणला मंत्र नाही सांगता येत ना. ती म्हणली नाही नाही नाही, बायको मी तुमची अर्धांगिनी, अर्ध्या पुण्यात वाटेकरी मी तुमच्या. हा, आणि डोकं लावायचं जास्त, मी मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहे. सांगा पटकन काय म्हटलं? रावण म्हणला कोणाला सांगणार नाही. म्हणले अजिबात नाही. म्हणले मग कान इकडे कर, तुला सांगतो. दगड उचलले, तोंडाजवळ नेले, त्या दगडाला सांगितलं जर बुडाला तर तुला रामाची शपथ आहे. त्याच्या नावाचा हा महिमा आहे. तुझ्या नामाचा महिमा, नामाचा महिमा, तुझं करे तुझ्या नामाचा महिमा, तुझं न कडे मेघ श्यामा. तू का म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी, किंवा राम नाम आधार जिन्हें वो जल में राह बनाते हैं, अरे जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते हैं, जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते. ज्याच्यावर प्रभूची कृपा झाली माय बाप, ते दगड सुद्धा तरून गेलेत. कर्तुम शक्ती आहे. अकर्तुम शिडा होती मनुष्य झाली, ज्याच्या चरणाचे चाली.
प्रभू रामचंद्राच्या चरणाचा स्पर्श झाला, अहिल्याचा त्या ठिकाणी उद्धार झाला. अन्यथा कर्तुम अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम वानरा हाती लंका घेवविली म्हणे तुका. भगवंतानं वानरांच्या हातून लंका घेतली. तसेच सामर्थ्य तुकोबारायांच्या हाती, तेवढं सांगतो आणि मध्यांतर करतो मायबाप. ऐका, तुकोबारायांच्या अंगी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती. 13 दिवस वह्या त्या ठिकाणी पाण्यात कोरड्या राहिल्या. कर्तुम शक्ती. अकर्तुम शक्ती. तुकोबाराय भंडाऱ्या डोंगरावरती चिंतन करतायत. बरीच मंडळी तुकोबारायांच्या जवळ त्यांचं चिंतन ऐकायला येऊन बसले. काही लोक काशीला जात होते यात्रेला आणि ते थांबले. तुकोबारायांनी सांगितले, बघा तुम्हाला सगळ्यांना जाणं शक्य नाही ना, हे काही लोक काशीला जात आहे, तुम्हाला जर त्यांना काही दान करायचं सध्या, जेणेकरून तुम्ही दान केलं तुम्हालाही पुण्य, करता करविता अर्ध पुण्य भेटे. तुम्ही जर त्यांना काही मदत केली ते काशीला जात आहे, तुम्हालाही पुण्य लाभेल. मग ज्याच्याकडे जो पैसा असेल, अडका असेल, धन असेल, त्यांनी त्यांना दिलं. एक गरीब म्हातारी बसली होती, तिच्याकडे काहीच नव्हतं. तिच्याकडे एक तांब्या होता पितळाचा. ते म्हणले, बाबा तुकोबाराया माझ्याकडे काहीच नाही, पण माझी इच्छा आहे, काशीला लोक जात आहे, त्यांना काहीतरी द्या बाबा. म्हणले माझ्याकडे काही नाही. म्हणले काय तुझ्याकडे? म्हणले पितळाचा तांब्या एवढा गडवा. म्हणले आणि इकडे. अहो म्हणले पितळाचा आहे. म्हणले आणि इकडे. पितळाचा गडवा तुकोबारायांनी घेतला आणि ज्या घोंगडीवर बसायचे तुकोबाराय त्या घोंगडीला नुसता लावला. गडवा सोन्याचा झाला. गडवा सोन्याचा झाला. जाणाऱ्या लोकांना दिला. जे लोक कीर्तन ऐकायला आले होते, एक बी कीर्तनात बसलं नाही, सगळे घरी गेले. कोणी कोपर आणला, कोणी ग्लास आणला, कोणी चमचा आणला, कोणी ताट वाट्या, जो आला तो त्या गोंगडीला लावण्याकरता धावत सुटला. कर्तुम अकर्तुम अन्यथा अकर्तुम यातीन विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होई त्याचे. यातला एकाच शब्दात तुकोबाराय सांगता, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. तो बळीवंत आहे, आम्ही बळीवंत झालो का? विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होई त्याचे. विठ्ठल पार कुमाई जय 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 विठोबा रखो माई. जय 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 विठोबा रखो माई. जय 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 विठोबा रखो माई. जय 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 विठोबा रखो माई. जय 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 विठोबा रखो माई. हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय विठोबा रखो माई. 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 जय जय विठोबा रखो माई. विठोबा रखो माई.
रखुमाई जय जय ढोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय ढोबा रखुमाई ढोबा रखुमाई ढोबा रखुमाई ढोबा रखुमाई जय जय ढोबा रखुमाई विठोबा रखुमाई ढोबा रखुमाई विठोबा 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 रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई ढोबा रखुमाई ढोबा रखुमाई ढोबा रखुमाई जय जय ढोबा रखुमाई विठोबा रखुमाई ढोबा रखुमाई विठोबा रखुमाई ढोबा रखुमाई विठोबा रखुमाई ढोबा रखुमाई विठोबा रखुमाई ढोबा रखुमाई ढोबा रखुमाई जय 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 ढोबा रखुमाई ढोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ढोबा 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 कुंडलिका वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज आदिशक्ती मुक्ताबाई जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज सद्गुरु जोग महाराज श्री संत भगवान बाबा की जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय ढोबा रखुमाई जय ढोबा विठोबा काया वाचा म्हणे झाला विष्णुदास कामक्रोध द्यासी बाधित ना विश्वासितो करी स्वामी बरी सत्ता सगळं भोगिता होय त्याचे तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ राही ते जगात चित्राची नाही चारित्र्याची पूजा होते आणि म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणे चित्त शरीरामध्ये पित्त गावामध्ये पत्त खिशामध्ये वित्त शेतीमध्ये खत्त आणि परमार्थात चित्त चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ राहिते ते आपल्या परिसराचे नगरसेवकही या ठिकाणी उपस्थित आहे आणि आमचे भावी नगरसेवकही या ठिकाणी आलेले आहेत आज आमचे भावी नगरसेवक आमचे वळू पैलवान त्यांनी सांगितलं महाराज 8:30 वाजता येईल म्हणजे येईल टेन्शन घेऊ नका मखमलाबाद मातूर या परिसरात कुठेही कार्यक्रम असला आमचे पैलवान कधीच टाळत नाही आणि मला वाटतं आमचे वळू पैलवान गावाचे भाचे आहेत भाचे आहेत आणि त्यांनी सांगितलं परिसरातही जे जेव्हा जेव्हा कुठेही कार्यक्रम असला तरी न चुकता आमचे वळू पैलवान या ठिकाणी कार्यक्रम उपस्थित राहतात सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी राजकीय सामाजिक सांस्कृतिक सगळ्या क्षेत्रातली मंडळी उपस्थित राहिली सगळ्यांना मनापासून धन्यवाद गायकवाड दादा असतील रमेश बाबा असतील मुरकुटे आबा असतील स्वपन काका सूर्यवंशी सगळी महाराज मंडळी सगळ्यांना मनापासून धन्यवाद ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम हा बोलिले पुरेवे विठ्ठल जय जय विठ्ठल करविली तैसे केले कटकट वाकडे करणे देव जाणे तुमच्या पायाच्या प्रसाद काय बोलणं तुम्हाला क्षमा करणे संतांनी नवी अंगभूतियुक्त नवी उद्देश तुमच्या बलवेश तुमच्या कृपेत पासून जन्मजन्मी तुका म्हणे शब्द शस्त्र बोलण्याच्या अवघात वेळ वाकलं शोधून निघणे शक्यता जर का वेळ वाकलं माझ्या पत्रात टाका 2 मिनिटात पंक्तीवाल्यांचा